हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मी सुद्धा मजेत आहे. आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झाला, घरातली काही कामं झाली आहेत आणि मला अर्जंटमध्ये एक सनफ्लॉवर क्लचर बनवायचा आहे आणि सोबत एक लोटस हेअरपिनसुद्धा बनवायची आहे. तर खूप अर्जंट आहे, मला पटकन द्यायचं आहे कारण त्या कस्टमरला अर्जंटमध्ये द्यायचं मला 1-1.5 तासामध्येच. तर चला पटकन बनवायला घेते. तर हे बघा, हे मी काल परवाच्या व्हिडिओत तुम्ही जर बघितले असतील तर हे मी सनफ्लॉवर्स बनवले होते. तर मला सनफ्लॉवर क्लचर बनवायचं आहे म्हणून मी हे बनवले होते. तर आत्ता मी हे ह्या क्लचर्सवरती अटॅच करून घेईल. अटॅच करण्यासाठी मी बघा हा जो ग्लू आहे हा वापरते आहे. तर ह्या ग्लूला ना असं थोडंसं पकडून ठेवावं लागतं. आता ह्या साईडने चिपकवून घेणार आहे मी. तर हे बघा, रेडी झालेला आहे सनफ्लॉवर क्लचर आणि मला आता कस्टमरला द्यायचं आहे. तर तुम्हालाही असं क्लचर्स हवे असतील तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आहात. तर हे बघा, इथं मी पॅकिंग व्हिडिओ बनवते आहे. ह्या दोघं पाऊच, हे पाऊच जाणार आहेत. तर अशी ट्रान्सपरंट बॅग मी घेते. हे बघा, झालं आहे माझं पॅकिंग. असं पॅकिंग करून देत असते मी. तर खूप फास्टमध्ये मी लोटस फ्लॉवरची ती हेअरपिन बनवली आणि कस्टमरला दिली पण. खूप फटाफट बनवले. इथं बघा, मी माझा पिटारा घेऊन बसलेच होते. हे बघा, इथं मी पिटारा घेऊन बसलेलेच होते. तर ते दिलं आहे मी आता पटकन. आणि लोटस फ्लॉवरचा मी फोटो नाही घेतला, पटकन बनवलं आणि पटकन दिलं कारण कस्टमरला पण घाई होती आणि त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ वगैरे घेत राहिली तर मला लेट होईल म्हणून मी पटापट बनवलं. सनफ्लॉवरचा घेतला मी थोडासा व्हिडिओ सनफ्लॉवर हे क्लचरचा. तर हे जे मी खणाचे मटेरियल्स घेतले आहेत ना, हे तर याच्यापासूनच मी थोडंसं डेकोरेशन बनवणार आहे. खूप जास्त नाही, थोडंसंच. तर ते काय बनवणार आहे ते मी तुम्हाला लवकरच दाखवेल आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ येईल आणि तो येईल एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. ह्या चॅनलवरती मी डिटेलमध्ये नाही दाखवणार. तिथं प्रॉपर तुम्हाला डेकोरेशन दाखवेल की आम्ही डेकोरेशन कसं केलं आहे गणपतीचं. तर तिकडे दाखवेल म्हणून इथं मी डिटेलमध्ये नाही दाखवणार. इथं शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी दाखवेलच की आम्ही काय डेकोरेशन करतो. तर बघा चौरंग आम्ही घेऊन आलेलो आहोत. वुडनचा आहे पूर्ण. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि आता एक काम आम्ही करणार आहोत. चौरंग घेऊन झालं आहे, डेकोरेशनचं कामही करायचं आहे. असं एक काम आम्ही संपवणार आहोत आमचं. आणि आज मी एवढी बिझी आहे ना की मला व्हिडिओसुद्धा बनवायला टाईम भेटत नाही आहे. आणि उद्याचा जो व्हिडिओ येणारा आहे तोसुद्धा मी अजूनपर्यंत एडिट केलेला नाही आहे. त्यालासुद्धा एडिट करायचं आहे. आता वाजत आलेले आहेत 5:30 पावणे 6 झालेत आणि अजूनपर्यंत मी व्हिडिओ एडिट केला नाही आहे. आणि आत्ता मला करायचं आहे स्वयंपाक. आज खूपच बिझी दिवस गेला माझा, खूपच जास्त बिझी गेलेला आहे. तर मी पहिले स्वयंपाकाची तयारी करते आणि मग नंतर व्हिडिओ एडिटिंगला बसेल. आणि आज मी जेवणात बनवणार आहे सोयाबीन बिर्याणी. तर सोप्या सरळ पद्धतीने बनवणार आहे. तर तुम्हालासुद्धा शॉर्टकटमध्ये दाखवते सोयाबीन बिर्याणी मी कशी बनवणार आहे. तर चला.
तर हे बघा, इथं मी पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि पाणी छान गरम झालं आहे, उकडायला लागलं आहे. आणि इथं घेतलेली आहे मी 1 वाटी सोयाबीन. तर हे 1 वाटी सोयाबीन मी याच्यामध्ये टाकते. तुम्हाला अजून जास्त घ्यायची असेल तर तुम्ही अजून जास्त घेऊ शकता आहात. आता यांना 2 मिनटं याच्यात उकळू द्यायचं आहे. पाण्यामध्ये छान उकडले की फुलतात हे सोयाबीन. वा वा वा, एकदम छान मस्त फुलले आहेत आणि छान शिजलेही आहेत. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि थोडं थंड होऊ देऊ यांना. तर सोयाबीन आहे ना, त्याच्यातनं आपण पाणी काढून घेणार आहोत. तर असं पिळून घ्यायचं. पाणी काढून असं पाणी काढून घ्यायचं आहेत ना, पिळून पिळून. तर आता ह्या सोयाबीनमध्ये दही टाकून घ्यायचं आहे. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि थोडं मीठ. जास्त नाही घालायचं आहे, थोडंच घालायचं आहे, कारण आपण बिर्याणी बनवताना परत घालणार आहोत, म्हणून 1 चम्मच मी मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आणि छान असं मॅरिनेशनला ठेवून द्यायचं. कलर पण खूप सुंदर आला आहे. तर याला मी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी. तर हे बघा, इथं मी कुकर ठेवला आहे, तेल ठेवलं आहे गरम करायला आणि तेल छान गरम झालेलं आहे. आता यात मी घालून घेते आहे तेजपत्ता, दालचिनी, मिरी, थोडंसं जिरं, त्यानंतर लगेचच मी यात घालून घेणार आहे लसूण. तर लगेचच मी घालून घेणार आहे कांदे. कांदे मी उभे कापून घेतले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी आपण जे भाजीसाठी कट करतो तसे कट केले तरी चालतील, पण मी उभे कट केले आहेत. आता कांदा छान मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे. हे बघा, मस्त असा कांदा आहे ना, छान फ्राय करून घ्यायचा. मस्त असा गुलाबी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजायचा, कारण बिर्याणीमधला कांदा आहे ना असा छान गोल्डन फ्राय असा थोडा कुरकुरीत झालेला छान लागतो. हाय फ्लेमवरतीच याला करायचं, म्हणजे ना खूप छान असा ब्राऊन होतो, कुरकुरीत होतो. कारण टमाटे टाकल्याच्या नंतर ना कांदा थोडासा नरम पडतो. जर याला व्यवस्थित आपण फ्राय केला तर मग हा आहे तसाच ॲज इट इज क्रंची राहतो. तर आता यामध्ये मी घालून घेणार आहे टमाटे. टमाट्यांना छान फ्राय करून घेऊया. तर बघा, टमाटे पण खूप छान फ्राय झालेले आहे तेलामध्ये. आता आपण जे सोयाबीन मॅरिनेशनसाठी ठेवले होते, हा मस्त मुरले आहेत. तर जे मॅरिनेशनसाठी आपण सोयाबीन ठेवलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत.
आपण लाल तिखट वगैरे सर्व यात घातलेलं आहे. मीठही घातलेलं आहे, पण मीठ थोडं कमी घातलेलं आहे. आपण यामध्ये लाल तिखट वगैरे सर्व काही घातले, तर याला फक्त तेलावरती थोडं फ्राय करायचं. आहा, काय खुशबू येते, एकदम मस्त. आहा हा, सर्व मसाले छान तेलामध्ये फ्राय होत आहेत ना, तर खूप छान खुशबू येते. आपण ऑलरेडी यामध्ये मीठ घातलेलं होतं, पण ते कमी घातलं होतं, तर आपण अजून थोडं मीठ घालूया. त्यानंतर मी यात अर्धी कोथिंबीर घालून घेणार आहे. आणि याला परत एकदा छान मिक्स करून घेऊ. मीठ टाकलं आहे ना आपण, तर थोडं मिक्स करून घ्यायचं. 2 सेकंडसाठी आपण कुकरचं झाकण याच्यावरती फक्त असं ठेवून घेऊया. तर आता बघा, इथं मी धुवून घेतलेले बिर्याणीसाठीचे जे तांदूळ असतात ते घेतले, ते धुवून घेतले स्वच्छ. आणि ते आपण आता ह्या सोयाबीनच्या मसाल्याच्या वरती असं स्प्रेड करून घेऊया. सोयाबीन मसाल्याच्या वरती तांदूळ छान असे मस्त स्प्रेड करून झालेले आहे. आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते. आणि एका साईडला मी पाणी ठेवलं होतं गरम करायला. हे बघा, ते पाणी थोडं थोडं करून घालूया, साईडने घालूया. आणि तांदळाच्या वरती ते पाणी येईल एवढंच घालायचं आहे, खूप नाही घालायचं, नाहीतर मग आपली बिर्याणी मोकळी नाही होणार. जर तुम्हाला अशी थोडीशी गचका आवडत असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्त घालू शकता आहात. तर हे बघा, मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं तांदळाच्या वरतून घातलेलं आहे. आता आपण झाकण लावून घेऊया. आता आपण 3 शिट्ट्या होऊ देऊया. 3 शिट्ट्या झाल्या की आपली बिर्याणी रेडी. बिर्याणी म्हणा किंवा सोयाबीन खिचडी म्हणा, काही म्हणू शकता आहात तुम्ही याला. तर इथं 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि मी गॅस बंद करून देते. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता मी बसलेली होती एडिटिंगसाठी. इथं व्हिडिओ लावलेला आहे अपलोडिंगला आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे पण करून झाला, अपलोड करूनही झालेला आहे. आणि माझा आजचा दिवस खूप छान गेलेला आहे, माझे सर्व कामं झालेली आहेत. तर हा होता माझा आजचा दिवस, आजचा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून थँक्यू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.